मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, थंडी थोडी थोडी कमी व्हायला लागली आहे, पण तरीही आपली चमचमीत खाण्याची हौस काही पूर्ण होत नाहीये ना. मग असेच वेगवेगळे छान छान चमचमीत पदार्थ तर आपल्याला करून बघायचे आहेत ना. त्यासाठी आधी शिकावे लागतील. त्यासाठीच आपली एक मैत्रीण आपल्याला भेटायला आली आहे. चला तिची ओळख करून घेऊया. हाय. हाय, तुझं नाव? अक्षता. आणि काय करतेस तू? मी सध्या जॉब करते. जॉब करते? पण मग जॉब मधनं हे रेसिपीची आवड कशी काय? हो, मला आवड आहे, मी करते. आधीपासूनच करतेस का? आधीपासूनच करते. अरे बापरे. पण जॉब करताना वेळ कसा मिळतो? जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी करते. आणि कोणीतरी शिकवलेला करतेस की एक्सपेरिमेंटल काही करतेस? असं मी माझ्या मनाने सुद्धा करते, कोणी शिकवलं असेल तेही करते. ओके. कारण हल्लीच्या आपल्या पिढीला अशा एक्सपेरिमेंटल रेसिपीज करायला खूप आवडतं ना. हो, वेगवेगळ्या होतात ना, त्या छानही होतात. बरं, पण मग आजची रेसिपी तुझी स्वतःची आहे की शिकलेली आहे? नाही, ही मला मैत्रिणीने शिकवलेली आहे. ओके. पण मग करून बघितलीस? हा, मी घरी केलेली आहे. घरच्यांना सुद्धा खूप आवडलेली आहे. हो का? हा. अच्छा. आणि मैत्रिणीने शिकवली म्हणजे काही त्यांच्या वेगळ्या प्रांतातली आहे की कसं काय? ती माझी मैत्रीण केरळची आहे, तिने मला ही पद्धत शिकवली आहे. ओके. म्हणजे आपण केरळची रेसिपी शिकणार आहोत. हा. अच्छा. आणि मग जशी तिने शिकवली तशीच्या तशी तू करतेस? तशी. त्यात काही वेगळं नाही ना? नाही, काही वेगळं नाही. कारण की जर वेगळं केलं तर टेस्ट बदलेल ना. हा. येस. मग प्रॉपर केरळची रेसिपी आजही आपण बघणार आहोत. ओके. काय करणार आहोत आपण? आज आपण उडदाचे वडे करणार आहोत. उडदाचे वडे? अच्छा. केरळ साईडला उडदाचे पदार्थ भरपूर होतात. अच्छा. आणि मग तिकडेच शिकलीस तू? मग कधी टेस्ट केली होतीस का? तुला आवडले होते का आधी? मला सुद्धा आवडले होते, मी केलेलं आहे. अच्छा. क्या बात आहे. ठीक आहे. मग आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तिने. बघूया का साहित्य काय घेतलंय? काय काय घेतलंय साहित्य? उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरची, आलं, मीठ, तेल आणि पाणी. अरे वा. म्हणजे असे फार काही जास्त काही सामान लागत नाहीये. थोडक्यात आपलं बनवू शकतो. हा. आणि घरात सगळंच असतं? सगळं अवेलेबल असतं. ओके. पण मग उडदाची डाळ तू भिजवून ठेवली का? उडदाची डाळ भिजवून ठेवायला लागते रात्री. ती सकाळी आपण मिक्सर मध्ये वाटून काढायची. बरं. म्हणजे रात्रभर आपल्याला उडदाची डाळ ही भिजत ठेवलेली आहे तिने आणि त्यानंतर ही सकाळी मिक्सर मध्ये वाटायची. ओके. उडदाची डाळ अशी कच्ची आपण कुठल्याच पदार्थात वापरत नाही ना? नाही, कच्ची डाळ नाही वापरत. हा. सगळ्याला भिजवावीच लागते. हा. येस. आणि भिजल्यानंतरच त्याचे पदार्थ छान होतात. हलकेपणा येतो ना पदार्थाला? येतो. ओके. पण मग आता हे आपण मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं? बारीक करून घ्यायचं. ओके. ठीक आहे. तर आपण डाळ टाकूया. फक्त डाळ फिरवायची? डाळच फिरवायची. ओके. मी लावू का? हा, लावा. अगदी बारीक करायची? नाही, अगदी नाही, मीडियम बारीक करावी लागेल. थोडी आणखीन करावी लागेल. पाणी घालायचंय? पाणी नाही. थोडंसं पाणी टाका. ओके. अगदी थोडं. किती बघ. हा. बस. ठीक आहे. ठीक आहे. ओके. छान. म्हणजे असं रवाळ साधारण आपण ते बारीक करून घ्यायचं ना? बर. आता पुढे
आता ह्याच्यात मध्ये आपल्याला हे सगळे पदार्थ टाकायचे ते अच्छा. आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे. बर, तू आलं ठेचून घेतलंय ना फक्त? हा, आलं बारीक चिरून घ्यायचंय. मिरची सुद्धा बारीक चिरायची आहे. कढीपत्ता मात्र अख्खा अख्खा ठेवायचा. घेतलाय. बर, आलं आपल्याला बारीक करावं लागत नाही ना याच्यासोबत? नाही नाही, ते सगळं दाताखाली आत्ताच थोडं आलं पाहिजे का? हा, दाताखाली आलं हा, पाहिजे. दाताखाली थोडं आलं की त्याची टेस्ट खूप छान लागेल ना. आणि मिरच्याही फार नाही घेतल्यात ना? नाही, थोड्याच, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच, म्हणजे डाळीप्रमाणे अंदाजे अच्छा, घ्यायचं. ओके. छान असं रवाळ आपण ते मस्त दळून घेतलंय है ना? हा, ओके. आता पुढे काय करायचंय? त्यामध्ये आपण आलं टाकणार आहोत. मिरची टाकणार आहोत. मिरची एकच घेतली आहेस ना साधारण? हा, एकच घेतली. कढीपत्ता टाकणार. पण मग आपल्याला तिखट आवडत असेल तर आपण मिरची जास्त हा, घेऊ टाकू शकतो ना? जास्त टाकू. हा, आपल्या आवडीवर आहे. तिखट आपल्याला जर झणझणीत हवं असेल तर मिरची आपण. हा, आणि आणि थोडंसं मीठ. आणि मिरची वाटून घेतली तर खूप तिखट होईल ना? हा, खूप तिखट होईल. हा. तर हे आपलं मिश्रण झालेलं आहे. वा, आपलं मिश्रणही मस्त तयार झालेलं आहे. आपण ते उडदाचं उडदाचे वडे. हा, उडदाचे वडे करण्यासाठी उडदाची डाळ मस्त मिक्सर मधून वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये आलं, मिरची, कढीपत्ता आणि मीठ घालून मिश्रण छान तयार करून घेतलंय. हो. आणि आता त्याचे मस्त गरमागरम वडे तयार करणार आहोत. चलो, साधारण मीडियम साईजचे करायचे ना? हा, medium. म्हणजे ते आतूनही कच्चे राहण्याचं टेन्शन हा, नाही ना? हा. येस. हे आपण साधारण कांद्याची भाजी वगैरे सोडतो तसंच तसंच. करतेस ना तू? मग केरळमध्येही असेच करतात का? हा, ते आपण कोणताही आकार पण देऊ शकतो. अच्छा. असंही करू शकतो. ओके. छान असे गुलाबी रंगावर हो, व्हायला लागलेत ना गुलाबी ते? होईपर्यंत. हा, मग तळायला वेळ जातो का ग थोडा? नाही, थोडा फार लागतो. नॉर्मली लागतो तेवढाच लागतो. ओके ओके. म्हणजे कोणताही पदार्थ तळण्यासाठी जितका साधारण वेळ लागतो तेवढ्यात ते होणार आहे. होतात. पण आपल्याला छान कुरकुरीत खायच्यात म्हटल्यावरती थोडी वाट ही हा. बघावीच लागणार. कढीपत्त्याने एक वेगळी टेस्ट येत असेल हा, ना? वेगळी टेस्ट आहे. आणि केरळ साईडला कढीपत्ता हा बऱ्याच पदार्थात वापरलाही जातो ना? हो हो. चिकनही करायचं म्हटलं तरी ते कढीपत्त्यावर करतात हो ना? हम्म. बरं, आपल्याला दोन्ही साईडनी छान व्हावं लागेल ना? हा, दोन्ही साईड. हो. मस्त तळून होत आहे आणि छान अशा गुलाबी रंगावर कुरकुरीत करायचे आपल्याला. थोडासा वेळ लागणारच आहे. काय करणार, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. दोस्तों नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। दोस्तों कई बार ऐसे होता है कि हमारे ही इलाके में कई सारी ऐसे वारदातें घटती है, कई सारी ऐसी घटनाएं होती है, कई सारे ऐसे किस्से कहानियां होते हैं कि जिनके बारे में हम विस्तृत तौर पे जानना चाहते हैं लेकिन जान नहीं पाते। किस तरह इन सब तक पहुंचा जाए या इस सब की चीज़ों की जानकारी किस तरह हासिल की जाए, ये हमारे समझ में नहीं आता है। भले ही वो सामाजिक क्षेत्र में हो, क्रीड़ा क्षेत्र में हो या फिर अलग अलग क्षेत्रों में हो, लेकिन ये सब चीज़ें हमें जानना ज़रूरी होता है। यही सब चीज़ें हम विस्तृत में आप तक पहुंचाएंगे। हमारे कार्यक्रम में किसी एक ऐसी जानी मानी हस्ती को बुलवाएंगे जो हमारे साथ गुफ्तगू कर सके और हमें इन सब चीज़ों की जानकारी दे सके। तो देखना ना भूलिए खास बात नाज़मीन के साथ। खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आहा, काय सुगंध येतोय म्हणून सांगू. मस्तच झालेले आहेत ना तळून? हो, झालेले आहेत. येस, खूप छान सुगंध सुटलाय त्याचा. आता काढून घेऊया का हा, आता आपण? आपण काढणार. ओके. ते छोट्या साईज मध्ये असल्यामुळे पटकन होत आहेत ना? हा, पटकन होत आहे. वा, हे आपले झाले उडदाचे वडे तयार. येस, उडदाचे वडे तयार आहेत. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. ताई, हे आपले झालेले आहेत. टेस्ट करून बघ. येस, उडदाचे वडे तयार आहेत आणि मी आता ते टेस्ट करून बघणार आहे. आहा हा, मस्तच झालेत. आणि ते भिजत टाकल्यामुळे छान छान हलके फुलले झाले. आहेत ते. क्या बात आहे, खूपच छान, मस्त झाले आहेत. आणि ते पण असे चटपट है ना? हो. काही वेळही नाही लागला आणि इतके टेस्टी झालेत. वा वा,
खूप छान आहेत, खूप छान. तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हालाही आवडतील. आणि तुमच्याकडेही नवीन नवीन रेसिपीज आहेतच, तुम्ही सुद्धा केलेल्या, तुमच्या मैत्रिणींनी तुम्हाला शिकवलेल्या. मग आम्हाला सांगायच्यात ना, कशा सांगणार? आम्हाला लिहून नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, खमंगमेजवानी@gmail.com वर, facebook.com/खमंगमेजवानी किंवा youtube.com/UNBSumant. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. अक्षता, पहिले तर तुझ्या मैत्रिणीला आमच्याकडून थँक्स सांग, तुला ही रेसिपी शिकवल्याबद्दल. हो. आणि तू सुद्धा आज आम्हाला ही रेसिपी करून दाखवलीस, माझ्या मैत्रिणींना ती खूप आवडली आहे. त्याबद्दल तुला खमंग मेजवानी परिवाराकडून ही छोटीशी भेट. थँक्यू. मग मैत्रिणींनो, करणार ना घरी? बघा, नक्की आवडेल, मलाही खूप आवडली आहे. आणि अशाच आणखीन आवडणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येतच असतो. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आमचे खमंगचे एपिसोड बघायचे. तो मग भेटूया खमंगच्या पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.